ही आहेत चांदोली अभयारण्यासाठी आपली घरदारं सोडून आलेली आपल्यासारखीच माणसं. पण यांच्या इतका त्याग आपल्याला शक्य होणार नाही. आपल्याला कुठं जायचंय, तिथं आपली सोय होणार का, याची काहीच माहिती नसताना मायबाप सरकार सांगते म्हटल्यावर निघूया असं म्हणत कित्येक वर्षांपूर्वी आपली मूळ गावं सोडलेले हे अभयारण्यग्रस्त सरकार नावाच्या यंत्रणेचे बळी ठरलेत. त्यांनी गावं सोडल्यामुळं जंगली जनावरांना अभय मिळालं असलं तरी या माणसांच्या जगण्याचं काय, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाही. हे उत्तर मागण्यासाठी गेल्या महिनाभरापासून ही लोक कोल्हापुरातल्या वनविभागाच्या दारात दिवस रात्र ठिय्या मारून बसलेत. पण निष्ठुर प्रशासनाला मात्र अजूनही पाझर फुटलेला नाही. त्यामुळं अभयारण्यग्रस्तांनी इथलं आंदोलन सुरूच ठेवत पुनर्वसन करता येत नसेल तर आम्ही आमच्या मूळ गावांमध्ये जातो असं म्हणत गावाकडं जायला सुरुवात केली आहे. काल डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत बावडा मार्गे चालायला सुरुवात केलेले अभयारण्यग्रस्त आज वाठारपर्यंत पोहोचलेत. साधारणपणे 9 मार्चला हे अभयारण्यग्रस्त चांदोलीमध्ये पोहोचणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांकडे संवेदनशीलपणे पाहावं आणि त्यांची आत्ताची पायपीट आणि आयुष्यभराची फरफट थांबवावी हीच अपेक्षा.